सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. सर्वप्रथम पत्रकार बंधूंचे मनपूर्वक स्वागत करतो. आता आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, दादांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. आज आपण विटा नॅशनल हायवे 160 बाबत जी पत्रकार परिषद घेतली आहे, त्यामध्ये जे संभ्रम जे सत्ताधाऱ्यांनी असतील किंवा अधिकाऱ्यांनी जे आपल्यामध्ये निर्माण केले, यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या लोकांपासून दडवल्या जातात. दादा, आज आपण हा राष्ट्रीय महामार्ग बघितला तर विट्यात जागा 30 मीटर शिल्लक असताना देखील तुम्ही कमी रुंदीचा करताय. आपण म्हणतो का नाही, नाकापेक्षा मोती जड होतो, तसं रस्ता बारका झालाय, तुमची युटिलिटी मोठी झाल्या, तिथं गटारच मोठं झालंय, मधला डिवायडर मोठा झालाय. महत्वाचं काय आहे आपल्याला? तर महत्वाचा रस्ता आहे. आज विट्यातलं ट्रॅफिक बघितलं, 65,000 लोक किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लोक विट्यामध्ये आहेत. आपण 2020 पासून बघितलं तर सगळ्यात जास्त हे अपघातामध्ये मृत्यू पडले ते मायनी रस्त्याला पडले. दादा, याबाबत आम्ही पोलिसांना पत्रव्यवहार करून सगळ्या अपघातांची माहिती देखील घेतलेली आहे. हे सगळं करत असताना आम्ही विट्याच्या आजूबाजूच्या सगळ्या रस्त्यांचे किंवा विट्याच्या आजूबाजूला जे सगळे मोठे शहर आहेत जिथून राष्ट्रीय महामार्ग गेलेत किंवा राज्य महामार्ग गेलेत, तिथला देखील आम्ही सर्वे केला. आम्ही इस्लामपूरला गेलो होतो, आम्ही दहिवडीच्या पुढेपर्यंत जाऊन आलो, सगळ्या रस्त्यांची आम्ही मापं घेतली. आज विट्याबाबत बोलायचं झालं तर अधिकारी जे आपल्याला जे टेक्निकली जो शब्द वापरून जे आम्हाला सांगतात, तर मला त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्टच सांगायचं आहे. टेक्निकल विषय तुम्ही आम्हाला सांगण्यापेक्षा आमचं रोज तेच काम आहे. कसं टेक्निकल तुम्ही करताय, काय करताय. आणि दुसरा पार्ट जरी नाण्याची दुसरी बाजू बघितलं तरी आम्ही गावकरी म्हणून आमच्या गावाची काळजी आम्ही त्याही बाबतीनं तुमच्यासोबत लढू. आज खरं बघायला गेलं तर जे टेक्निकली विषय सांगतायत त्यावरती देखील आम्ही अभ्यास केलाय. आणि आज जे त्यांचं जे चाललंय की आमची मंजुरी जी एवढी आहे, आम्हाला रस्ता एवढा मंजूर असल्यामुळे आम्हाला ती गटर हलवता येत नाही किंवा आम्हाला तिथंच करावं लागेल, जो त्यांचा अट्टास आहे. आज वेळ पडली तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलनही करणार आहे आणि आम्ही कोर्टातही जाण्याची आमची तयारी आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाऊ आणि त्याच्या होणाऱ्या सर्व गोष्टींचा परिणामाला जबाबदार नगरपालिका असेल किंवा संबंधित अधिकारी असतील. आम्ही जर पहिल्या स्टेपमध्ये आम्ही आंदोलन करतोय, यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरून आम्ही सगळ्या गोष्टी हे विटेकर नागरिक सोबत घेऊन आम्ही करणार आहे. आणि त्या बाबतीत देखील तुम्ही जर आम्हाला जुमानलं नाही आणि टेक्निकल हा शब्द वापरला तर तुम्हाला हे सगळं गटुळं घेऊन तिथं मुंबई हायकोर्टात येऊन तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल. आत्ताच सर्वांनी सांगितलं की 160 हायवेच्या विषयावरती खुलासे केले सगळ्यांनी की बाबांनो काय ह्याच्याबाबत. मी नगरसेवक म्हणून माझी पण एक भूमिका या शहराच्या आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून एक सांगायची अशी आहे की ज्यावेळेला पहिली नगरपालिकेची मीटिंग झाली त्यावेळेला नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये आम्ही सभागृहात हा विषय आणला की प्रतिभा वहिनी होत्या, मी होतो, अजितदादा होतो आणि बरंच प्रगतताई होत्या. आम्ही हा विषय म्हटलं की हा जो रस्ता अट्टहास चाललाय की बारका रस्ता करायचा, त्याच्यामध्ये का हा अट्टहास चाललाय, हा विषय आपण बोर्डावरती घ्या, पटलावरती घ्या, रेकॉर्डवरती घ्या आणि त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तर ह्या सर्वांनी तो विषय पटलावरती न घेता, चर्चेला न घेता त्यांनी सांगितलं असं की आपण हायवे अथॉरिटी आणि आपली नगरसेवकांची आणि प्रशासनाची एक मीटिंग लावू आणि मीटिंग लावून त्याच्यावरती तोडगा काढू. मग पटलावरती तो विषय त्यांनी त्या दिवशी मीटिंगवरती घेतलाच नाही आणि त्यांनी असं सांगितल्यावरती आम्ही पण ठीक आहे म्हटलं. का तर आपल्या शहराचा विषय आहे जो की सगळ्यांना एकत्र बसून जर समावेश करून जर मिटवता आला तर अतिशय चांगला आहे की रस्ता मोठा होणे हा सगळ्यांचा उद्देश एकच आहे आपला. त्याच्यानंतर आम्हाला नगरपालिकेतून निरोप आला की हायवे अथॉरिटीची मीटिंग लावलेली आहे आणि आपण सर्वांनी उपस्थित राहावे. नगरसेवकांना सगळ्या फोन आले.
त्याप्रमाणे आम्ही त्यांनी काहीतरी 12:30 वाजता मिटिंग लावलेली आणि आपली तहसीलदार कार्यालयात 12 वाजता मिटिंग होती की तहसीलदारांना माहीत नव्हतं, प्रांतांना माहीत नव्हतं की नगरपालिकेत मिटिंग आहे, किंवा त्या आलेल्या मॅडमना माहीत नव्हतं, नाईक मॅडमना, किंवा ते शेळके साहेब आलेले त्यांना सुद्धा माहीत नव्हतं की नगरपालिकेत मिटिंग आहे. आम्ही सीओना विचारलं, त्या मॅडमना माहीत नाही, तर ते म्हटले वरच्या लेवलनं मिटिंग लागल्या, वरिष्ठ लेवलनं मिटिंग लागल्या. ठीक आहे म्हटलं. आम्ही 12 वाजता नगरपालिकेत मिटिंग चालू व्हायच्या आधी 15 मिनिटं जाऊन बसलो. सीओ साहेबांना आम्ही विचारलं की बाबा सीओ साहेब, आपण सर्व नगरसेवक आधी बसून काहीतरी ह्याच्यावरती निर्णय करूया, आपली काय भूमिका ही तर आपल्याला माहित पाहिजे. पण सीओ साहेब म्हटले थांबा, येथील सत्तेधारी लोक येतील, आपण बसूया आणि चर्चा करूया. आम्ही वाट बघत बसलो, अर्धा तास वाट बघितली. त्याच्यानंतर सीओ साहेबांना निरोप आला की सभागृहात सगळेजण लोक आलेत आणि तुम्ही सभागृहात या. पण मी सीओ साहेबांना अशी विनंती करत होतो की आधी आपली भूमिका काय आहे हे आपल्या सगळ्यांना सोबत असणाऱ्यांना माहीत पाहिजे. कारण काही नगरसेवक माझे सहकारी मित्र आहेत, ते येऊन मला सांगतायत की रस्ता मोठा झाला पाहिजे, परंतु आम्हाला सांगण्यापेक्षा ह्या गावच्या विकासासाठी रस्ता मोठा झाला पाहिजे, तुमच्या आमच्या सर्वांच्या हितासाठी, आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी रस्ता मोठा झाला पाहिजे, हे सर्व नगरसेवकांनी पण माझ्यासोबत येऊन, आमच्यासोबत येऊन, सर्वांनी एकत्र येऊन व्यासपीठावरती मांडलं पाहिजे, गुपचूप मला येऊन सांगण्यापेक्षा. ह्यासाठी माझं म्हणणं होतं की आपण आधी नगरसेवक बसूया. तर आम्ही सभागृहात गेल्यावरती आम्हाला असं अपेक्षित नव्हतं की तिथं पार्टी मिटिंग आहे का काय, असं अपेक्षित झालं की सगळं पक्षाची लोक, पार्टीची लोक आणि पुढे सर्व पदाधिकारी बसलेत. म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं की प्रशासन, नगरपालिका, नगरसेवक आणि सीओ साहेब आणि आलेले हायवे अथॉरिटीचे लोक. परंतु तिथं गेल्यावरती वेगळीच परिस्थिती बघितल्यानंतर ना असं अनुभवात आलं की बाबा ह्यांना जे करायचं आहे त्यांनी ठरवून आले तेच करायचं आहे, की रस्ता छोटा करायचा अट्टहास का, हा पहिला प्रश्न आमचा आहे सगळ्यांचा. आणि आज तो छोटा करायचा आहे तर मग कराडोडची अवस्था बघा जाऊन, किती गाड्या किती हे लागले, तेच परत हे होणार आहे का? कारण की हा जर बघितला परिस्थिती बघितली तर गटर जर झाली तिथं आणि परत गटर झाल्यानंतर जो राहिलेला 4 मीटरचा रस्ता आहे, हे स्वतः शेळके साहेब जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना मी प्रश्न विचारला, शेळके साहेब जागा किती शिल्लक राहत्या एका साईडला? तर त्यांनी त्या नाईक मॅडम देखत आम्ही सर्वजण होतो, त्या शेळके साहेबांनी स्वतः सांगितलं की 4 मीटर जागा, अजून एक साईडला 4 मीटर आणि दुसऱ्या साईडला 4 मीटर, अशी 8 मीटर जागा राहते शिल्लक. 8 म्हणजे 8 त्रिक 24, 25 फुटाचा जर रस्ता अजून तुम्ही शिल्लक ठेवून आत गटर घेत असाल आणि रस्ता छोटा करत असाल, त्याच्यावरती पर्याय त्यांनी असं सांगितलेला की प्रशासनानं की मधलं डिवायडर मोठं करूया, तुमच्या ताब्यात आम्ही काम झालं की देतो, तिथं परत तुम्ही डिवायडर काढा आणि रस्ता करून टाका, नगरपालिकेनं प्रशासनानं ताब्यात घ्यावा. ह्याच्यावरती चर्चा नाही, फक्त एकच अट्टहास आहे की रस्ता छोटा झाला पाहिजे, काही लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे त्याचा, ह्याच्यावरतीच चर्चा. म्हणून माझी सर्व नगरसेवक म्हणून माझी एक भूमिका आहे, सर्व माझ्या सहकारी नगरसेवकांनी पण ह्याच्यावरती आवाज उठवूया, आपल्या शहराचा विकास बघूया. 4-2 लोकांसाठी विकास बघण्यापेक्षा सगळी एकत्र येऊ आणि ह्या विषयावरती ठामपणे आपली विटेकर म्हणून भूमिका मांडू की आपण विट्याच्या विकासासाठी आपल्याला सगळ्या लोकांनी निवडून दिलंय आणि त्या लोकांच्या हितासाठी आपण काम करणार आहोत. कोणीतरी बाहेर नेऊन सांगणं आणि ते हित आचरणात आणणं हे मला शहराच्या दृष्टिकोनातून आत्ताच भयानक परिस्थिती वाटायला लागल्या कराड रोड बघितल्यानंतर. आणि तुम्हाला फार तर याच्यानंतर व्हिडिओ दाखवतो काही इस्लामपूरच्या आहेत की जे 4 मीटर शिल्लक राहिले त्याच्यावरती पत्र्याचे अतिक्रमण झाले आहेत. सुनील दादांकडे व्हिडिओ आणलेले आहेत, त्या तुम्हाला आम्ही सगळ्यांपुढे दाखवतो. हे अतिक्रमणाची जबाबदारी परत कोण घेणार हा पण प्रश्न आहे. त्यामुळे कुणीही अट्टहास करू नका, सर्वांनी एकत्र या आणि मोठा रस्ता करण्यासाठी अजून एकदा मिटिंग लावा. आम्ही सर्वजण तयार आहोत मिटिंगला एकत्र येऊन बसून काम करायला, का तर हा गावच्या विकासाचा प्रश्न आहे. तात्पुरता 1-2 वर्षासाठी सत्ता 5 वर्ष येईल, 5 वर्षानं जाईल, दुसरी सत्ता येईल, हे सगळं होईल, परंतु गावचं आमच्या मात्र होऊन देणार नाही आम्ही. हा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय.